दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आली आहे एक खास पारंपरिक आणि चविष्ट अशी रेसिपी, गावठी कोंबडीचा झणझणीत रस्सा, जो घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला आहे। ग्रामीण भागातील चव, घरगुती मसाले आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला झणझणीत रस्सा तुम्हाला नक्कीच आवडेल। खास घरच्याच पद्धतीने पारंपरिक गावठी कोंबडीचा झणझणीत रस्सा आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया। अशा प्रकारे मी गावठी कोंबडी घेतली आहे, म्हणजे गावठी कोंबडीचे आपल्याला पीस घ्यायचे आहेत। हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। एक मोठा चमचा आपण घरगुती आगरी कोळी मसाला टाकणार आहोत। एक मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे। अर्ध्या लिंबाचा आपण रस पिळणार आहोत। 20 ते 30 मिनिट हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मी एक साधी मराठी मुलगी आहे, गरिबीतून काहीतरी करायचं स्वप्न बघते। कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून तुमचा थोडा आधार द्या। तुमचा एक क्लिक माझ्यासारख्या कित्येक मुलींसाठी प्रेरणा ठरू शकतो। व्यवस्थित आपलं एकजीव करून झालं आहे। आता आपल्याला हे 20 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। मॅरिनेट केल्यामुळे चिकनचा स्वाद खूप दुप्पट होतो, म्हणजेच गावठी कोंबडीचा स्वाद आणखी दुप्पट होतो। वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे। भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। हाय फ्लेमवर हे वाटण छान आपण भाजून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर सर्व आपल्याला साहित्य टाकायचं आहे, म्हणजेच अद्रक, मिरची, टोमॅटो, लसूण, कांदा आणि कोथिंबीर टाकून छान आपण हे हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिट मस्त भाजून घेणार आहोत। जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागणार आहे। आणि ही गावठी कोंबडी माझी पर्सनल फेवरेट आहे, तुम्हालाही आवडेल अशी खास आहे। ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदाच करत असाल तरी अगदी सहजरित्या तुम्हाला जमू शकते। वाटण छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे। ही माझी आवडती रेसिपी आहे आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत। कांदा छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कृपया एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा सपोर्ट म्हणजे माझ्यासारख्या गरीब मुलीसाठी आशेचा किरण आहे। हाय फ्लेमवर छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आणि गावठी कोंबडी म्हटलं की झणझणीत रस्सा भारी लागतो। आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत। घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आपल्याला। मी 3 मोठे चमचे घरगुती मसाला टाकला आहे। छान आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। छान आपला मसाला परतून झाला आहे, मस्त रंग आलाय मसाल्याचा। आता आपल्याला त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला वापरू शकता। या गावठी कोंबडीचा वेगळा स्वाद तुम्हा सर्वांना नक्की आवडेल। आता आपण मसाले छान परतून घेतले आहेत। जे आपण
मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे। जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं ते आपण कांद्यामध्ये व्यवस्थित टाकणार आहोत। ही रेसिपी तुम्ही गेस्टसाठी वापरू शकता। छान गावठी कोंबडी आपल्याला मसाल्यांमध्ये मुरायला वेळ द्यायचा आहे, मस्त शिजून घ्यायची आहे। एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला। या गावठी कोंबडीला मसाल्यामध्ये मुरायला वेळ द्या, त्यामुळे चव वेगळीच लागते। फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे गावठी कोंबडी। पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून छान वाफ द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे। मस्त वाफ आली आहे आणि खमंग वास घरभर दरवळला आहे। सोपं, झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल गावठी कोंबडीचा झणझणीत रस्सा। चव पाहिली की तुम्हाला परत परत करायची इच्छा होईल। पुन्हा 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे। तोपर्यंत वाटण आपण छान वाटून घेतलं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तेल मस्त वर यायला लागलं की समजायचं गावठी कोंबडी व्यवस्थित शिजत चाललेली आहे। अजूनपर्यंत तेल वर आलेलं नाही। तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता, खरंच खूप आनंद होतो। असं सपोर्ट करत राहा। ही गावठी कोंबडी बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात। छान आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे। जे वाटण आपण तयार केलं होतं ते टाकून पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे। हॉटेलला विसरायला लावणार ही घरगुती गावठी कोंबडीचा रस्सा। मस्त रंग आला आहे, बघू शकता। हा गावठी कोंबडीचा रस्सा गरमागरम वाढला की भात, पोळी, भाकरी कशासोबतही एकदम परफेक्ट। आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। पुन्हा मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। गावठी कोंबडी खाण्याचे खूप फायदे आहेत। उच्च प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस असतात। छान रंग आलाय, बघू शकता। या गावठी कोंबडीची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, खाल्लं कीच तुम्हाला कळेल। पुन्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे कोंबडी। गावठी कोंबडीची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते। पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मी वाटणाचं पाणी ठेवलं होतं ताटावर व्यवस्थित वाफ येण्यासाठी। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि बघायचं आपल्याला शिजला आहे का आपली कोंबडी। जे आपण ताटावर वाटणाचं पाणी ठेवलं होतं ते टाकायचं आहे। मस्त आता शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती। ही गावठी कोंबडी तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा वड्यासोबत खा, एक नंबर लागते। जर तुम्हाला कोंबडी वड्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्यवस्थित आपली कोंबडी आता शिजली आहे। माझ्या चॅनलवरती चिकनचे, मटनचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत। तुम्हाला तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवरती नॉनव्हेजचे खूप सारे प्रकार दाखवले आहेत। गरमागरम गावठी कोंबडीचा झणझणीत रस्सा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।